जय जय रामकृष्ण हरी. अभंग 230. आता हेची जेऊ सवे घेऊ सिदोरी. या ओळीत संत तुकाराम महाराज आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत सुंदर सत्य सांगतात. भक्ती हेच आता माझं खऱ्या अर्थाने अन्न आहे. हेची जेऊ म्हणजे आता फक्त हेच जेवणार. याचा अर्थ माझ्या आत्म्यासाठी, माझ्या अंतरंगासाठी, माझ्या जीवनाच्या पोषणासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे, ती म्हणजे भक्ती आणि हरिनाम. त्यांच्या दृष्टीने सिदोरी म्हणजे जीवन प्रवासात सोबत नेण्यासारखं अन्न. म्हणजेच या संसारातल्या चढ उतारांमध्ये, दुःख सुखात, मोह आणि मायेच्या वळणांमध्ये एकच गोष्ट साथ देते, हरिनामाची सिदोरी. ही ओळ आपल्याला सांगते की भौतिक वस्तू, सुख, संपत्ती, नाते, मान, सन्मान यांचं पोषण तात्पुरतं असतं, परंतु भक्तीचे अन्न, नामस्मरण, हरिनाम, भजन हे जीवनभर आणि मृत्यूनंतरही उपयोगी असतं. ध्रुवपंक्ती. हरिनामाचा खिचडा केला प्रेमी मोहिला साधने. येथे खिचडा हे एकदम सुंदर रूपक आहे. जसा खिचडा अनेक दाणे, भाज्या, तूप, मसाले यांचं मिश्रण करून बनवतो, तसाच भक्तीचा खिचडा प्रेम, श्रद्धा, समर्पण, साधना, नामस्मरण, करुणा, नम्रता, क्षमा, सत्य, भजन आणि भक्तिमय गुणांनी मिळून तयार होतो. हरिनाम ही मुख्य भाजी, प्रेम हे तूप, श्रद्धा हे मसाले आणि साधना म्हणजे खिचडा शिजवण्याचं उकळ. तुकाराम म्हणतात, प्रेमे मोहिला साधने, म्हणजे साधना केली तर भक्ती सुंदर होते, परंतु प्रेमाने साधना केल्यास भक्ती दिव्य होते. देवाला प्रेमाचीच भूक आहे आणि साधना प्रेमाने केली तर मन देवाकडे आपोआप ओढलं जातं. ओळ 3. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवळी. येथे तुकाराम महाराज सांगतात की भक्ती रस हा साधा रस नाही, तो ब्रह्मरस आहे. सर्वात श्रेष्ठ, सर्वात शांत, सर्वात आनंदरूप दिव्य अनुभव. जेवणात जशी चव असते तशीच भक्तीत चव असते. ज्याला ही आध्यात्मिक चव लागली तो माणूस संसारात हरवत नाही, तर देवाच्या सुखात स्थिर होतो. हा ब्रह्मरस न संपणारा, न फिक्का पडणारा, घेता जावा तसे वाढत जाणारा आहे. ओळ 4. तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना. येथे संत म्हणतात की भक्तिरसाची चव इतकी अमृतमय आहे की मन आणि इंद्रिये पुन्हा पुन्हा त्याची मागणी करतात. तो मागे रसना म्हणजे जीव जसा आवडत्या पदार्थाच्या चवीने मोहरते, तसंच मन नामस्मरणाने मोहरतं. या ओळीचा मर्म असा की भक्ती ही एकदा करून संपत नाही. भक्तीचा आनंद जितका घेऊ तितका वाढतो. संसारातील सुख कमी होतात, परंतु हरिनामाचा आनंद वाढतच जातो. सुंदर शिकवण बघूया. हा अभंग आपल्याला जीवनातील 3 अत्यंत सुंदर आणि महत्वाच्या गोष्टी शिकवतो. 1. भक्ती हे आत्म्याचं खरं अन्न आहे. जगातील कोणतीही वस्तू आत्म्याला तृप्त करू शकत नाही. पैसे, मान, सन्मान, कीर्ती, सुख हे फक्त शरीर आणि अहंकाराला आनंद देतात, पण आत्मा तृप्त होतो फक्त हरिनामाने, भक्तीने, साधनेने आणि प्रेमाने. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात की भक्ती ही सिदोरी म्हणजे आयुष्यभर आणि मृत्यूनंतरही साथ देणारी वस्तू. 2. भक्ती म्हणजे साधनांचा खिचडा, एकत्रित साधना. संत म्हणतात की नामस्मरण, प्रेम, समर्पण, भजन, साधना, सत्य, नम्रता, क्षमा बरोबर दिव्य खिचडा. एका गोष्टीने भक्ती पूर्ण होत नाही. साधनेत प्रत्येक गुणाचे एक महत्व आहे. जसा खिचडा एकाच पदार्थाने तयार होत नाही, तशीच भक्ती ही एका क्रियेतून निर्माण होत नाही. 3. भक्तीची चव मिळाली की संसाराची चव कमी होते. ज्याला भक्तिरसाची चव लागली त्याला लोभ, मोह, वासना, राग, मत्सर ही संसाराची दिवसाला गुण नष्ट होणारी सुख फिक्की वाटायला लागतात. भक्तीचा आनंद ब्रह्मरस आहे, शांत, स्थिर, निर्मळ, दिव्य अनुभव. हा रस घेत राहिल्याने मन शांत होतं, मन पवित्र होतं आणि जीवन अत्यंत सुंदर होतं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.